आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने पुलाव करून दाखवणार आहे। कुकर ठेवलेला आहे बघा, तूप टाकले। आता हे गरम मसाले टाकते। गरम मसाले फ्राय झाल्यावर आता हे आलं आणि लसणाची कुटून घेतले, म्हणजे मी असं दरदरीत ते टाकते। आता काय वाटाणा स्वस्त झाला आहे, मग सारखा पुलाववर धडाका। आलं लसूण पण बघा छान असं फ्राय झालेलं आहे। आता हा वाटाणा टाकते। वाटाणा चांगला असा परतून घ्यायचा। आता वाटाणा स्वस्त आहे ना, मग थोडासा जास्त टाकला तरी काय नाही। वाटाणा बघा छान असा परतलेला आहे। आता हा तांदूळ टाकते। हा वाडा कोलम तांदूळ आहे, तुम्ही कुठल्याही प्रकारचा तांदूळ टाकू शकता। आता तांदूळ पण चांगला असा परतून घ्यायचा, लगेच पाणी नाही टाकायचं। तुम्हाला हव्या त्या भाज्या पण तुम्ही टाकू शकता, पण मला फक्त वाटाण्याचा स्वाद पाहिजे नव्हता म्हणून मी टाकलेले नाही आहे। तांदूळ बघा छान असा परतलेला आहे। आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर पण बघा छान अशी परतून घेतलेली आहे। आता पाणी टाकते। साधारण मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला, तर ह्याच्यासाठी मी 3.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। आणि हे बघा आता मीठ टाकते मी चवीप्रमाणे। मीठ टाकल्यावर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। खूप साधा आणि सोपा पुलाव आहे, चवीला तितकाच खूप छान लागतो। मस्तमध्ये हे बघा, मस्तमध्ये आता ह्याला शिट्या करून घेते। 2 फास्ट गॅसवर करते आणि 1 स्लो गॅसवर करते। 2 मिरच्या पण टाकते। कुकर बघा थंड झालेला आणि मी ह्या काचेच्या बाउलमध्ये बघा पुलाव काढून घेतलेला आहे। खूप छान असं हे बघा नरम झालेला आहे मस्तमध्ये, आणि मोकळा सुटसुटीत झालेला आहे। हे बघा मस्तमध्ये डाळ तडक्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। तर कसा वाटला मी बनवलेला वाटाणा भात म्हणजेच पुलाव, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ओके बाय। आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये सांगा। चला तर मग